नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मुळात माणूस हा शोधक वृत्तीचा असतो. सतत काहीतरी शोधायचं, शोधत राहायचं आणि या शोधातून जर काही नवीन सापडलं तर त्यातून आनंद मानत पुन्हा नव्याचा ध्यास घ्यायचा आणि पुन्हा एकदा शोधायला सुरुवात करायची. हे सगळं सांगण्याचा उद्देश हा की 11 मे हा दिवस भारतामध्ये तंत्रज्ञान दिवस म्हणून पाळला जातो. मुळात आज तंत्रज्ञानाच्या मदतीनं माणूस अगदी अवकाशात जाऊन पोहोचलेला आहे. कुठलंही काम अगदी चुटकीसरशी आपल्याला साध्य करता येतं. पण जसे या तंत्रज्ञानाचे बरेच फायदे आहेत तसे थोडेसे दुष्परिणाम सुद्धा आहेत. मग या सगळ्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर कसा करायचा याच अनुषंगानं आजची आपली ही चर्चा. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनविशेष. आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्राची घारपुरे यांना. मॅडम नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. नमस्कार. थँक्यू. मॅडम बद्दल ओळख करून द्यायची म्हणजे गेल्या 30 वर्षापासून त्या शिक्षण क्षेत्रात आहेत. 2008 पासून भारतीय विद्याभवनच्या सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि मुंबई विद्यापीठाच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग या विषयाच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या चेअरपर्सन म्हणून त्या कार्यरत आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रश्नांद्वारे आमच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत पाहून घेऊया. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा एसटीडी कोड फिरवायला विसरायचं नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच पण एक छोटीशी विनंती वजा सूचना. प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा प्रश्न, तुमचा आवाज आमच्यापर्यंत अतिशय व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपल्याला आपल्या तज्ज्ञांकडून छान मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून पाळला जातो आणि याच निमित्ताने आजची ही आपली चर्चा. मॅडम पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते. धन्यवाद. मुळात आपण म्हटलं की भारतामध्ये हा दिवस पाळला जातो. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आपण म्हणतो 11 मेला. पण हा दिवस साजरा करण्यामागे काही इतिहास आहे का किंवा हा दिवस साजरा करण्यामागची काही पार्श्वभूमी आहे का? हो आहे. तर पार्श्वभूमी नक्कीच आहे. 11 मे 1998 रोजी पोखरण 2 ही जी इंडियन आर्मीची साईट आहे इथे भारताने यशस्वीरित्या न्यूक्लिअर विस्फोट आपला भूगर्भीय न्यूक्लिअर विस्फोट एक्सपेरिमेंट केला. यशस्वीरित्या झाला आणि एक नव्हे 5 विस्फोट यशस्वी झाले. आणि याने भारत हा न्यूक्लिअर महासत्ता म्हणून इतर देशांच्या यादीत पुढे येऊन बसला. आणि त्या दिवशीपासून भारताने हा दिवस टेक्नॉलॉजी डे किंवा तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं. वा, खरंच भारत या तंत्रज्ञानाच्या मदतीनंच प्रगती करायला लागल्या, प्रगती पथावर यायला लागलेला आहे. कारण ही संपूर्ण इंडिजिनस ज्याला आपण म्हणतो म्हणजे भारतात डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी होती. जो काही अणुविस्फोट आपण केला तर त्यामुळे आपलं स्थान जगाच्या इतर देशांच्या तुलनेत कमी न राहता अव्वल स्थानावर आलो आणि म्हणून हा दिवस साजरा करायचा ठरवला. बरं, आता आपण म्हणतो की तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. तुम्ही तर ह्या दिवसाची पार्श्वभूमी सुद्धा सांगितली की का हा दिवस साजरा केला जातो. पण आणि तंत्रज्ञानाने अगदी छान प्रगती झाली आहे. माणूस अगदीच कुठलंही काम चुटकीसरशी करू शकतो असंही म्हणता येईल. पण अगदी सर्वसामान्य लोकांना समजेल तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी. पण मुळात टेक्नॉलॉजी म्हणजे काय? आता आपण टेक्नॉलॉजी याची डेफिनेशन थोडीशी नव्या स्वरूपात बघणं हे अपेक्षित आहे. कारण आता टेक्नॉलॉजी नुसती मेकॅनिकल किंवा नुसती यांत्रिकी राहिलेली नाही. ती इंटेलिजंट ही अशी तंत्रज्ञान झालेलं आहे. त्यामुळे जर मला असं सांगायचं झालं की टेक्नॉलॉजीचे 3 मुख्य एलिमेंट्स आपण काय म्हणू. मी सांगेन एक म्हणजे जो कुठला आपण संगणक म्हणा किंवा दुसरा एखादा डिव्हाइस म्हणा जेणेकरून आपण ऍक्च्युअली आपलं काम करणार आहोत, हा एक त्याचा कंपोनंट झाला. दुसरा म्हणजे
असे अनेक कंपोनंट्स जेव्हा आपण घेतो त्यांच्यामध्ये आपसातलं कम्युनिकेशन, बर, ही जी टेक्नॉलॉजी आहे की दोन संगणक किंवा दोन डिव्हाइसेस हे आपसात काय रित्या एक दुसऱ्याशी संपर्क साधून आपली कामं इच्छित प्रमाणे साध्य करू शकतात, हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग म्हणजे कारण आता हे सगळे संगणक म्हणा किंवा इतर मेकॅनिकल डिव्हाइसेस म्हणा, ह्याच्यात सगळ्यात आपण आता इंटेलिजन्स आला आहे असं म्हणतो. त्यामुळे तो इंटेलिजन्स वापरण्यासाठी जे प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर आपण असं म्हणतो ते सॉफ्टवेअर, मग हे सॉफ्टवेअर ते संगणक चालवण्यासाठी असो किंवा हे सॉफ्टवेअर वेगळ्या वेगळ्या ऍप्लिकेशन्स ज्याने की सर्वसाधारण मनुष्याला आपल्याला काहीतरी त्याचा फायदा होईल अशा असो, या दोन्ही स्वरूपात असू शकतं. तर या तिघांचं कॉम्बिनेशन, डिव्हाइस म्हणजे कम्प्युटर किंवा इतर डिव्हाइस, कम्युनिकेशन म्हणजे त्यांचं आपसातलं संभाषण, डिव्हाइसेसचं संवाद, आणि तिसरं म्हणजे हेच प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर हे तंत्रज्ञान, या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे आता आपण टेक्नॉलॉजी म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, तुम्ही खूप छान सांगितलं की डिव्हाइस, त्याच्यानंतर मग त्यांच्यामधलं कम्युनिकेशन, आणि मग पुढे जाऊन जे काय आपले सॉफ्टवेअर आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजी. बरोबर. आता यातही काही मुद्दे अतिशय महत्वाचे झालेत आणि का आपण आता ही डेफिनेशन टेक्नॉलॉजीला देऊ शकतो. जेव्हा मी म्हणते कम्युनिकेशन, त्याच्यात मी काय बघणार, दोन कम्प्युटर किंवा दोन कुठल्याही मशिनरी आपसात संभाषण साध्य इच्छित करू शकतात, तर काय बघायचं की हे जे संभाषण होतंय याची क्वालिटी किती चांगली आहे. कारण हे संभाषण आपण जसं बोलतो आणि मी बोलले आणि तुम्हाला समजलं असं नसतं, बरोबर आहे ना. हे जे संभाषण आहे हे डिजिटल डेटामध्ये असतं, म्हणजे 0 आणि 1, 0 आणि 1 अशा असंख्य 0 आणि 1ची मालिका एका मशीनमधनं दुसऱ्या मशीनमध्ये ट्रान्सफर होत असते. मग आता ती मालिका जेव्हा एका मशीनमधनं दुसऱ्या मशीनमध्ये जाते, ती जे मी पाठवलं तेच तिथे पोचलं की नाही, हा जो भाग असतो ज्याला आपण क्वालिटी ऑफ कम्युनिकेशन म्हणतो, हे अचीव्ह झाल्यामुळे किंवा हे आपल्याला साध्य झाल्यामुळे आता हा टेक्नॉलॉजीचा अविभाज्य भाग बनला आहे की मी जे पाठवणार, जी काय मी हजारो लाखो संख्येने 0 आणि 1 याची मालिका पाठवणार, ती त्याच स्वरूपात दुसऱ्या मशीनमध्ये पण पोचेल. तर हे तंत्रज्ञान विकसित आणि साध्य झाल्यामुळे हा आपला टेक्नॉलॉजीचा अविभाज्य भाग बनला आहे. डिव्हाइस म्हणजे संगणक जे मी म्हणते, आता संगणक म्हणजे आपण जे सर्वसाधारण म्हणतो की संगणक म्हणजे काय, माझा लॅपटॉप किंवा माझा डेस्कटॉप. फारात फार आपल्याला माहिती असेल की आता माझ्या मोबाईल फोनलाही मी संगणक म्हणू शकते, कारण सगळेच मोबाईल फोन स्मार्ट झालेत. नुसतं तेवढंच नाही, जी साधी डिव्हाइसेस असतात आपली, त्यात सुद्धा आपण आता संगणक हे एम्बेड करू शकतो. म्हणजे त्याच्यात आतमध्ये संगणक असतं आणि ते तो डिव्हाइस सगळं कंट्रोल करून चालवू शकतो. ही टेक्नॉलॉजी आता हयात आहे. आणि त्यामुळे जे मी म्हटलं की आता मी नुसतं हे नाही म्हणत की माझे 2 कम्प्युटर एक दुसऱ्याशी बोलतील, माझे कुठलेही 2 डिव्हाइसेस, कुठल्याही 2 मशीन एक दुसऱ्याशी बोलू शकतात. हा दुसरा भाग झाला. आणि तिसरं सॉफ्टवेअर, हे तर आय थिंक आपण भारतीय आहोत आणि भारत हे सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रण्य स्थान घेऊन आहे अख्ख्या देशात, अख्ख्या विश्वात. तर हे जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे हे पण इतकं प्रगत झालं आहे की बऱ्याचशा ज्या आपण म्हणतो की आपल्याला ॲज अ ह्युमन किंवा ॲज अ मनुष्य आपल्याला कळतात या गोष्टी, मीच बोलले तुम्हाला कळलं, तर हे मशीनला कळणं किती सोपं असावं ते शक्य होत चाललंय सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने. आणि म्हणून ह्या तिन्ही सॉफ्टवेअर, डिव्हाइस आणि कम्युनिकेशन याला मी टेक्नॉलॉजी म्हणेन. वा, खूप छान व्याख्या तुम्ही सांगितलेली आहे या 3 घटकांच्या द्वारे. एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. अरुण आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार सर, बोला. नमस्कार. 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे जानेवारी 2013 साली देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोलकाता येथे विज्ञान, तंत्रज्ञान आणि कल्पकता हे धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार 2020 पर्यंत भारताला खऱ्या अर्थाने वैज्ञानिक महासत्तेकडे यशस्वी वाटचाल करायची असेल तर भारतात संशोधन संस्थेच्या स्थापनेला प्राधान्य देऊन यातून भारतातील उच्च शिक्षित महिलांनी वैज्ञानिक व्हावं आणि त्यांना उत्तेजित करावं. याच अनुषंगाने प्रश्न आहे की महिलांनी संशोधन क्षेत्राकडे वळावं याकरता सध्या स्थितीत केंद्र शासन स्तरावर कोणकोणते प्रयत्न असायला हवे.
आणि दुसरं म्हणजे असं की आज शहरी भागात उत्पादनाच्या तंत्रात दिवसेंदिवस बदल होऊ लागले, त्यामुळे अंगमेहनतीची कामे कमी होऊ लागली. याचाच एक भाग म्हणजे पूर्वी एका कामासाठी 10 ते 12 कामगार काम करत असत. मात्र आजच्या स्थितीत कारखान्यात अनेक तंत्र विकसित झालेले आहेत. अशापैकी CNC मशीन सारख्या यंत्रामुळे 10-12 कामगारांची आवश्यकता नसल्याने या कामासाठी एकच कामगार पुरेसा असतो आणि उर्वरित कामगारांना कमी केलं जातं. परिणामी तांत्रिक बेकारीत भर पडते. अशा वेळी प्रश्न उद्भवतो की एका मजबूत राष्ट्र निर्मितीसाठी विकसित तंत्रज्ञान हे आवश्यक आहेच, यात शंका नाही. मात्र विकसित तंत्रज्ञान हे तांत्रिक बेकारी वाढीचं कारण बनू नये, यासाठी काही उपाययोजना हाती घेता येईल का? थँक्यू. धन्यवाद सर. खूप छान असा त्यांनी प्रश्न विचारला होता की महिलांनी या क्षेत्रामध्ये जर कार्यरत राहायचं असेल तर त्या अनुषंगाने कोणते प्रयत्न चालू आहेत? भारत सरकार आणि इव्हन राज्य सरकार बरेचसे प्रयत्न चालू आहे. पुष्कळ ठिकाणी म्हणजे जर मी आता इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच च्या बाबतीतच थोडंसं बोलले तर 30% या जागा महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत, जेणेकरून महिलांना जास्तीत जास्त तंत्रज्ञान या क्षेत्रात प्राधान्य देण्यात यावं. आणि हीच पॉलिसी, समजा मला एखादा पेपर वाचायला जायचं असेल तर खूप साऱ्या एजन्सीज आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, AICTE म्हणा, UGC म्हणा, आणि यांच्या सगळ्यांकडे अत्यंत उपयोगी अशा स्कॉलरशिप्स असतात की जेणेकरून महिला रिसर्चर्स यांना त्या स्कॉलरशिप्स मिळवता येतात आणि आपण आपलं रिसर्च किंवा हे उद्देश साध्य करू शकतो. फक्त त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणं किंवा आपण ती करून घेणं फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं. ज्यांना कोणाला हे इच्छा असेल की आम्हाला आता रिसर्च करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला फंडिंग किंवा याच्यासाठी आम्हाला सहाय्याची गरज आहे, या सगळ्या वेबसाईट भरपूर माहिती देतात त्यांच्या सगळ्या योजनांची. UGCची वेबसाईट भरपूर माहिती देते, AICTEची वेबसाईट भरपूर माहिती देते, पण आपल्याला त्या माहिती करून आणि वेळात ऍप्लिकेशन करणं अत्यंत महत्वाचं असतं. म्हणजे वेळ आणि आपलं ज्ञान याची सांगड घालणं फार महत्वाचं आहे, नाही का? अगदी अगदी. त्यांचा दुसरा प्रश्न खूप महत्वाचा होता, म्हणजे मी त्या प्रश्नाकडे येणारच होते की तंत्रज्ञानाने भरपूर फायदा झाला आहे की अगदी म्हणजे आपल्याला सगळी माहिती मिळते, आपण घर बसल्या ती माहिती घेऊ शकतो. पण त्याच बरोबरीने म्हणजे पूर्वी कारखान्यामध्ये किंवा कंपनीमध्ये एका कामासाठी अनेक माणसं लागायची. आता आपण संगणकाचं उदाहरण घेऊ शकतो की संगणक आल्यामुळे कुठेतरी त्या माणसांची संख्या कमी झाली आहे, कारण का संगणक ते काम करतोय. मग तांत्रिक बेकारीची समस्या वाढत चाललेली आहे. मग हा एक दुष्परिणाम तंत्रज्ञानाचा आपण म्हणू शकतो का? मी एक्झॅक्टली याला दुष्परिणाम म्हणणार नाही. बरं. कारण माझ्या मते काय झालेलं आहे की जेव्हा आपण म्हणजे ज्या प्रश्नकर्त्यांनी जे सांगितलं की आधी साध्या मशीन्स होत्या आणि 10-12 कामगार त्या मशीन चालवायला लागायचे, बरोबर. आता CNC मशीन, ज्या जसं मी म्हटलं की यांना प्रोग्राम करू शकतो, तर एकाच मशीननी माझे भरपूर साऱ्या पद्धतीचे पार्ट बनू शकतात आणि त्यामुळे मला मग 10-12 त्या मशीनांची 10-12 कामगारांची गरज नाही, एक कामगारच मला सफिशियंट होतो. तर झालंय काय, हे 10-12 कामगार जे कमी झालेत तर त्यांचं काम गेलं असं म्हणता येणार नाही, पण हा जो स्किल सेट आहे हा शिफ्ट झालाय. म्हणजे आता आपल्याला लोक अजूनही भरपूर हवी आहेत, पण ती त्या कामासाठी नव्हे, ती थोड्याशा वेगळ्या कामासाठी. तुम्ही एक CNG मशीन म्हटलं तर त्याच्यावर प्रोग्रॅमिंग जे करावं लागतं ते करण्यासाठी आपल्याला प्रोग्रॅमर्स हवे. CNG मशीन एक म्हटली की त्याचं डिझाईन करायला वेगळ्या पद्धतीची लोक हवी. तर जे आधी आपण म्हणायचो की माझ्या मशीन्स डंब माणसाने चालवल्या तशा त्या चालणार, आता अशा नाही, आता माणसाने डिझाईन केल्या तशा त्या मशीन चालतील. त्यामुळे माझ्या मते काम कमी झालेलं नाहीये, स्किल सेट हा बदललेला आहे, कामाचं स्वरूप बदललेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला ही सगळी थोडंसं आपल्याला स्वतःला बदलावं लागेल आणि जे कामाचं स्वरूप आता गरजेचं आहे त्या गरजेनुसार आपण आपलं शिक्षण आणि आपलं स्किल सेट याच्यावर भर देण्याची अत्यंत गरज आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्तानं तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर कसा करायचा या दृष्टिकोनातून आजची आपली ही चर्चा आणि मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्राची घारपुरे. मॅडम, तुम्ही विश्रांतीला जाण्यापूर्वी
एक तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामाविषयी सांगितलं की दुष्परिणाम नाही म्हणायचं, आपण ते कसं घेतोय हे फार महत्वाचं आहे. बरोबर, कामाचं स्वरूप बदललंय. आणखी एका छोट्याशा दुष्परिणामाकडे येणार आहेच मी, पण त्यापूर्वी आता तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 30 वर्ष कार्य करत आहात आणि शिक्षण क्षेत्रात सुद्धा तंत्रज्ञानाने बरीच झेप घेतली आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाहीये. मग पूर्वीचं शिक्षण पद्धती आणि आत्ताचं एक शिक्षण क्षेत्रातलं बदलतं रूप तंत्रज्ञानामुळे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्की नक्की. शिक्षण आणि तंत्रज्ञानामुळे शिक्षण, आम्ही शिक्षक म्हणून जो दृष्टिकोन पाळत होतो की शिकवायचं म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो आहे, करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ह्याची कारणं म्हणजे 3. जो पहिलं कसं होतं, हिस्टॉरिकली बघितलं तर की टीचरचं काम काय असायचं. माझ्याकडे एक खूप सुंदर पुस्तक आहे, पुस्तकाच्या प्रती कमी असायच्या आधी, ते माझ्याचकडे आहे, त्यातली सगळी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे, ती मी आत्मसात केलेली आहे आणि मुलांना वर्गात मी ती इन्फॉर्मेशन मुळात समजावून सांगते. हा मेन म्हणजे मुख्य उद्देश होता किंवा हा मुख्य पद्धत होती ज्या पद्धतीने शिक्षण चालू असायचं. आता काय झालंय, कॉन्टेंट किंवा जो म्हणजे आपण म्हणतो की जे इन्फॉर्मेशन, ते सगळं डिजिटली अवेलेबल आहे. कुठलाही कॉन्टेंट असा नाही आता की जो डिजिटली अवेलेबल नाही. त्यामुळे शिक्षकांनी जर तो कॉन्टेंट वर्गात परत तसाच स्वरूपात सादर केला तर आपण मुलांना नवीन काहीच सांगत नाही आहोत. मुलांना ऑलरेडी तो कॉन्टेंट, म्हणजे विद्यार्थ्यांना ऑलरेडी तो कॉन्टेंट डिजिटली माहिती आहे, किंबहुना ते शिक्षकाच्या 2 पावलं पुढे असतात ॲज फार ॲज डिजिटल वर्ल्ड इज कन्सर्न. तर त्यामुळे शिक्षकांनी आपली शिक्षण पद्धती बदलण्याची आमूलाग्र गरज आहे. आणि या अनुषंगाने बरेचसे प्रयोग होतात. एक अगदी फेमस प्रयोगाबद्दल सांगण्याचं झालं तर फेमसली त्याला म्हणतात फ्लिप क्लासरूम. म्हणजे काय होतं की मी जे माझ्या पीपीटी स्लाइड म्हणा किंवा फळ्यावर लिहून समजावणारं म्हणा, जे काही मी वर्गात त्या 60 मिनिटात मुलांना माहिती देणार होते, ती माहिती मुलं आधीच घरून या डिजिटल कॉन्टेंटनी, व्हिडिओज म्हणा किंवा माझ्या पीपीटीज म्हणा, याच्या थ्रू ती माहिती आधीच वाचून आलेली असतील. आणि मग वर्गात जे होईल ती नुसतं चर्चासत्र होईल की जे आपण वाचलं, जे आपण डिजिटली व्हिडिओ बघितला, त्यातनं मला काय समजलं, त्याचा उद्देश काय होता, त्यातनं मी काय शिकू शकतो किंवा शिकू शकते, आणि त्याचा पुढे मी वापर ॲज अ स्टुडंट, इंजिनिअरिंग म्हणा, कॉमर्स म्हणा, कुठलंही म्हणा, कसा करणार. तर वर्गाचा पूर्ण एक जो आपण कॉन्टेक्स्ट म्हणतो तोच बदलतो. हा एक फ्लिप क्लासरूम, म्हणजे विद्यार्थी सुद्धा शिकवण्यामध्ये भाग घेऊ शकतात. आता म्हणजे शिकवणं हे निश्चितच गॅरंटीडली 2 वे झालेलं आहे. हे नुसतं मी शिक्षक म्हणून बोलणार आणि विद्यार्थी म्हणून त्याला नुसतं ऍब्झॉर्ब करणार स्पंज सारखं असं राहिलेलं नाही. आता ते ऍब्झॉर्प्शन आधीच झालेलं आहे आणि आता त्याच्यातनं जे काही निघतंय ते मला व्यवस्थित कळलं आहे की नाही, ॲज अ स्टुडंट त्याचा मार्ग बरोबर आहे की नाही. तर माझा रोल शिक्षक हा न राहता मेंटॉर किंवा मार्गदर्शक हा होतोय. तर हा एक मुख्य बदल झालेला आहे टेक्नॉलॉजीमुळे, की प्रत्येक शिक्षक आता नुसता शिक्षक राहिला जर तर त्याची एवढी उपयोगिता नाही. शिक्षकांनी आता मार्गदर्शक, मेंटॉर हा रोल स्वीकारणं गरजेचं आहे. दुसरा एक भाग झाला तो म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी आणि विद्यार्थी यांचं जे कम्युनिकेशन होतं त्याची पद्धत. सोशल मीडिया जे काही आपण म्हणतो ते जे टेक्नॉलॉजीमुळे आता इतकं प्रिव्हेलंट आणि सगळ्यांना सहज अवेलेबल आहे, कारण प्रत्येकाजवळ स्मार्ट मोबाईल असल्यामुळे मुलं आजकाल असाइनमेंट म्हणा, कॉलेजचं म्हणजे आधी पद्धत कशी होती की नोटीस हे वाचलं जायचं वर्गात, ते बाद झालं आता. जरी आम्ही ॲज अ कॉलेज किंवा शाळा नोटीस लावलं नोटीस बोर्डावर, मुलं ते वाचत नाही, मुलं त्याचा फोटो काढून घेऊन जातात. बरोबर आहे ना. तर जे मी कम्युनिकेट करते, मग मी नोटीस का लावावं, मी त्यांना ईमेल पाठवावी किंवा मी त्यांना SMS पाठवावा, जेणेकरून त्यांना त्यांच्या वेळात हवा तेव्हा त्यांच्यासोबत ते नोटीस नेहमी असेल त्यांच्यासोबत.
तर ही जी एक विद्यार्थी टीचर आणि टीचर विद्यार्थी ही जी कम्युनिकेशनची पद्धती आहे ही समूलाग्रपणे बदललेली आहे टेक्नॉलॉजीमुळे. आणि या दोघांचं फॅसिलिटेटर म्हणजे जसं मी म्हटलं की मोबिलिटी, मोबाईल डिव्हाइसची अवेलेबिलिटी ती प्रचुरतेने आता आहे आणि ते दिवसेंदिवस जास्तीत जास्त स्मार्ट या कॅटेगरीमध्ये जाऊ लागले आहेत. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रात टेक्नॉलॉजीने आमूलाग्र बदल आणलेला आहे आणि मला असं वाटतं की येत्या 4 ते 5 वर्षात तो बदल आणि मल्टिप्लाय होणार आहे, नुसतं ऍड नाही. म्हणजे आम्हाला ऍज अ टीचर्स बदलावंच लागेल, आम्हाला ऑप्शन नाही. जर आम्ही बदललो नाही तर आम्ही बाद होणार शिक्षणात. बदलत्या काळाशी सुसंगत व्हायला लागणार आहे, कंपल्सरी. अगदी म्हणजे प्रत्येक टीचरला हे करावंच लागणार. तर त्यामुळे शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे खूपच आमूलाग्र बदल झाले. आणि थोडंसं सांगायचं झालं तर 2 पद्धतीने, म्हणजे आतापर्यंत आपलं शिक्षण कसं चाललं आहे, 9 ते 10चा तास, 10 ते 11चा तास. म्हणजे मी शिक्षक म्हणून त्या वर्गात जाणार, स्टुडंट तिथे असणार, त्यावेळी त्यांना कंपल्सरी असणार, तिथेच बसणं, इच्छा असो वा नसो. ही पद्धत आमूलाग्र बदलणार. 2 पद्धतीने आता शिक्षण संभव आहे. आपण मला म्हणजे एक असिंक्रोनस म्हणतो आपण आणि एक सिंक्रोनस म्हणतो. असिंक्रोनस म्हणजे कसं की मला जे शिकवायचं आहे ते मुलांना डिजिटल कॉन्टेंट अवेलेबल आहे, मुलांनी त्यांची इच्छा हवी असेल तेव्हा तसं शिकावं. एखाद्या मुलाला खूप वाचून शिकायला आवडतं, एखाद्या मुलाला करून बघून शिकायला आवडतं, एखाद्या मुलाला खूप चित्र बघून शिकायला आवडतं. माझ्याकडे त्या प्रत्येक प्रकाराच्या विद्यार्थ्यासाठी तसे तसे डिजिटल कॉन्टेंट अवेलेबल असतील. आणि मग मी ऍज अ स्टुडंट सिलेक्ट करेन की ठीक आहे, मला चित्र बघून शिकायला आवडतं ना, मी हा कॉन्टेंट बघणार आणि हा अमुक एक विषय शिकणार. तर जी आपण ज्याला म्हणतो की टीचर शिकवणार आणि मुलगा शिकणार किंवा स्टुडंट शिकणार, हे आता अतिशय वेगळ्या स्वरूपात घेतलं जाणार आहे. आणि मुख्य म्हणजे कारण मला ते तंत्रज्ञानाने डिजिटल कॉन्टेंट अवेलेबल असणार आहे. सिंक्रोनस टीचिंग म्हणायचं झालं तर सध्या कसं होतं की एखादा खूप उत्कृष्ट टीचर आहे, तो त्याच्या वर्गात शिकवतो, वर्गात 100, 60, 70 जेवढी मुलं असतात त्यांनाच त्याचा लाभ होतो, बरोबर आहे. पण आता तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की मला जर असं वाटलं की नाही, या टीचरनी हजारो लोकांना शिकवायला पाहिजे, ते शक्य होतं. ज्या ज्या शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये किंवा जिथे जिथे त्या टीचरकडनं शिकवून हवं आहे तिथे तिथे अशी व्यवस्था करू शकतो की त्या टीचरचं संपूर्ण त्यांनी दिलेलं तो घेत असलेलं लेक्चर त्या लोकांना त्या क्षणी दिसेल, नुसतं दिसेल नाही, दिसेल, ऐकू येईल आणि त्याच्यावर जे त्यांचे प्रश्न असतील ते त्यांना विचारून, म्हणजे इंटरॅक्शन जी म्हणतो ती सुद्धा जी वर्गात होते ती सुद्धा डिजिटली पॉसिबल आहे. आणि म्हणून वर्ग, 60चा वर्ग, 40ची तुकडी, 100ची तुकडी, हे जे कॉन्सेप्ट सध्या आपले आहे हे येत्या काही वर्षात आमूलाग्रपणे बदलले जाणार आहे. आणि हा एक तंत्रज्ञानाचा खूप मोठा बदल, यशस्वी बदल असं म्हणायला काही हरकत नाहीये, नाही का? तुम्ही आता पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये अगदी आमूलाग्र जो बदल झालेला आहे त्याबद्दल सांगितलं. थोडंसं मी तुम्हाला पुन्हा मागे नेतीये की तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यामागे तुम्ही पोखरण यातनं सांगितलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला पुन्हा एकदा सविस्तर ऐकायला खूप आवडेल. व्हिज्युअल आहे माझ्याकडे. पोखरण मध्ये जो आपण विस्फोट केला होता त्याचं मी इंटरनेटवरनं घेतलंय, रेफरन्स पण दिलाय साईटचा. तर हे जे आहे हा भूगर्भीय विस्फोट होता, म्हणून म्हणजे सेफ, आपण कोणाला काही त्रास झाला नाही त्या विस्फोटाचा. आणि असे 5 विस्फोट आपण केले होते, भारताने केले होते आणि न्यूक्लिअर महासत्ता म्हणून स्वतःला स्थापित केलं होतं. बरोबर. आता तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराकडे मी येते की तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहेच. तुम्ही खूप छान शिक्षण क्षेत्रातली एक आपण उदाहरण घेतलं शिक्षण क्षेत्राचं आणि मग त्यामध्ये झालेले बदल तुम्ही सांगितलेले आहेतच.
कुठेतरी दुष्परिणामांबद्दल सुद्धा आपण बोलणं फार गरजेचं आहे. कारण का फक्त वापर करणं, फायदा करून घेणं हे आपल्या हातात आहे. कारण का टेक्नॉलॉजी विकसित केली आहे ती माणसानेच केली आहे. त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा आपल्याकडेच आहे. बरोबर की नाही? मग अशा वेळेला तुम्ही मगाशी सांगितलं, अगदी आपण संगणकाचं उदाहरण घेतलं तेव्हा तुम्ही सांगितलं की कामाचं स्वरूप बदललं आणि त्या दृष्टिकोनातून आपण बदलणं फार गरजेचं आहे. पण आता सोशल मीडिया साईट्स किंवा अगदी सगळ्यांकडे स्मार्टफोन्स असल्या कारणानं सायबर क्राईम हे वाढत चाललेली समस्या आहे. मग हा कुठेतरी तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम आपण म्हणू शकतो का? बिलकुल म्हणू शकतो. असं आहे की क्राईम हा आधी पण होता. बरोबर आहे ना? म्हणजे चोऱ्या आधी होत नव्हत्या असं नाही, होत होत्या. लुटालूट होत होती. पण आता त्या लुटालुटीचं आणि चोऱ्यांचं स्वरूप सुद्धा बदलतंय. कारण जितकं सर्वसाधारण मनुष्य स्वतःला याबद्दल नॉलेजेबल करून घेऊन त्याचा वापर करतोय, तसंच ज्या लोकांची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ते सुद्धा स्वतःला या टेक्नॉलॉजीमध्ये सॅव्ही करून आणि त्याचा वापर करून घेत आहेत. दुष्परिणाम नक्कीच आहे. बँकेच्या अकाउंटमधनं पैसे जाणं हे सर्रास आपण वृत्तपत्रात वाचलेलं आहे. क्रेडिट कार्डचा दुरुपयोग होणं, पेपर फुटी, म्हणजे असे अनेको गोष्टी होत आहेत की ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सहज शक्य झालंय करणं. आता हे कसं थांबवावं? मला वाटतं की जेव्हा सुरुवात झाली आपल्या तंत्रज्ञानाच्या एवढ्या प्रोलिफरेशनची, आपण नेहमी पॉझिटिव्हली घेतो की सगळेजण चांगलेच आहेत, काही होणार नाही. बरोबर आहे ना? पेपर मी माझा ईमेलनी पाठवलाय, तो जाईल व्यवस्थित, किंवा मी माझ्या बँकेत पैसे ठेवलेत आणि काहीतरी ट्रान्झॅक्शन करू इच्छिते, ते होईल व्यवस्थित. हा जो समज होता, याच्या पायी काही जे सिक्युरिटी मेजर घ्यावे लागतात किंवा म्हणजे हे जे सगळे ट्रान्झॅक्शन सिक्युअर, सुरक्षित करायला जे उपाययोजना केली जाते याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. आणि हे खरंच माझ्या मते या चांगल्या समजानेच झालं की सर्वसाधारण माणूस का कोणाला त्रास देईल. पण ते तसं नसतं. गुन्हेगारी प्रवृत्तीची होत चालली आहे. पण आता याच्यावर ठोस उपाययोजना चालू झालेल्या आहेत. आणि सायबर क्राईम हा एक, म्हणजे आपण लॉ क्षेत्रात म्हटलं तर हा एक विषय म्हणून आजकाल घेतला जातो. फॉरेन्सिक हा विषय म्हणून घेतला जातो. आणि ह्याच्यावर अगदी गहन रिसर्च पण चालू आहे आणि तशा ऍप्लिकेशन आणि टेक्नॉलॉजी पण डेव्हलप होत आहेत की जेणेकरून आपलं हे जे सगळं काम आहे जे आपल्याला टेक्नॉलॉजीद्वारे संभव करू इच्छितो ते व्यवस्थित अगदी सुरक्षितरित्या आपल्याला करता येऊ शकेल. तंत्रज्ञान विकसित होतंय, आणखीन पुढे तंत्रज्ञानाच्या वाटा विकसित होऊ लागलेल्या आहेत असं तुम्ही म्हणालेल्या आहेतच. 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगानं आजची आपली ही चर्चा मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्राची घारपुरे. पण आपण आता सायबर क्राईम बद्दल बोलत होतो की दुष्परिणामांबद्दल बोलत होतो. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर कसा करायचा हे तर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहेच. पण या व्यतिरिक्त आणखी एक मुद्दा इथे उपस्थित करावासा असा वाटतो की तंत्रज्ञान वाढले किंवा म्हणजे इंटरनेटद्वारे किंवा इतर अनेक सोशल साईट्स, मोबाईल फोन्स याच्यामुळे कुठेतरी एकमेकांबद्दल म्हणजे पालक मुलं किंवा शिक्षक मुलांमधला संवाद कुठेतरी कमी झालाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. काय सांगाल याबद्दल? हो, आपण नेहमीच म्हणतो अति तिथे माती. तर थोडासा तसंच काही होत चाललंय. कदाचित हे सगळं इतकं नवीन आहे की या वयाच्या मुलांना त्याचं म्हणजे त्याची इतकी जास्ती गोडी लागली आहे. तर हो, नक्कीच जाणवतं. म्हणजे आता मी शिक्षण क्षेत्रात गेली 30 वर्ष आहे. मुलांशी अगदी जवळीकीने संबंध असतात, त्यांच्याशी चर्चा असते सारा वेळ. तर हे जाणवतं की मुलांना सोशल मीडियाने कम्युनिकेट करणं सोपं वाटतं. ते कम्फर्टेबल असतात एक दुसऱ्याशी बोलण्यात. टीचर म्हणा, पालक म्हणा, मित्रमैत्रिणी म्हणा. पण जेव्हा त्यांना फेस टू फेस, अमोरासमोर चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा त्यांचे शब्द संपलेले असतात. आणि हा माझ्या मते एक दुष्परिणाम आहे. कारण काही म्हटलं तरी आपण ॲज अ ह्युमन आपण सोशल प्राणी आहोत. व्हर्च्युअली सोशल नव्हे, ऍक्च्युअली सोशल प्राणी आहोत. आणि म्हणून अत्यंत गरजेचं आहे की आपण ॲज अ पालक
प्रत्येक पालकांनी थोडीशी ही जाणीव ठेवावी की हे जे फेस टू फेस कम्युनिकेशन आपलं होतंय हे आपल्या मुलांशी, आपल्या मित्रमैत्रिणींशी, आपल्या सुपिरियरशी किंवा कुठेही म्हणजे आपल्या कामाच्या क्षेत्रात म्हणा, आपल्या घरच्या क्षेत्रात म्हणा, हे तुटता कामा नाही. कारण कितीही मी म्हटलं की हो मी टेक्नॉलॉजी शिकवणारी बाई आहे आणि मला ती पॉझिटिव्हच वाटते, पण तरी ह्युमन बिईंग हा जो टच असतो, ह्युमन टच आपण जो म्हणतो, तो जाता कामा नाही. कारण तो आपल्याला कुठल्याही टेक्नॉलॉजीपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरवतो आणि म्हणून तो आपण जपलाच पाहिजे. आणि ही माझी म्हणजे कळकळीची विनंती आहे प्रत्येक पालकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला की आपण सोशल मीडियात असतो, आपण व्हर्च्युअली लोकांशी कनेक्ट करतो, छान. कारण मला वेळेचं बंधन नसतं, मला ही विचार करायची गरज नसते की आता मला ही लोकल मिळेल की नाही, इथे जायला की नाही मिळेल. पण तरी सुद्धा ह्या भेटीगाठी ज्या म्हणतो किंवा हे जे आपण पर्सनल चर्चा म्हणतो, ह्या अत्यंत गरजेच्या आहे आणि ह्या आपण कायम ठेवायला. म्हणजे ही तक्रार सध्या अशी चालू आहे की सोशल मीडियामुळे किंवा तंत्रज्ञानामुळे आपण असं म्हणूया की जग जवळ आलंय पण माणसं दूर चाललेली आहे. पण माणुसकी आपली जपणं फार गरजेचं आहे, कारण शेवटी माणूस हा समाजात राहणारा समाजप्रिय प्राणी आहे आणि आपल्याला ते तसं टिकवून ठेवायलाच पाहिजे. तंत्रज्ञान विकसित आपण केलं, त्यामुळे त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याकडेच आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की आता विकसित तंत्रज्ञान भारतामध्ये होतंय, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. नक्कीच. मी काही एक 3-4 ज्या टेक्नॉलॉजीज ज्यांनी आपलं, मला असं वाटतं की येत्या काही वर्षात आपलं नक्कीच आपण ज्या पद्धतीने जगतो ते बदलणार आहेत, तर त्याबद्दल मी काही टेक्नॉलॉजी सांगू इच्छित. पहिलं म्हणजे ज्याला आजकाल म्हणतात इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT. ही टेक्नॉलॉजी आता हे काय अजून सर्वसाधारणपणे कमर्शियली म्हणतात तसं आपल्याला संपूर्णपणे ती अवेलेबल नाहीये. काही प्रमाणात अवेलेबल आहे, भरपूर रिसर्च चालू आहे आणि अगदी पॉझिटिव्ह डायरेक्शनने रिसर्च चालू आहे. म्हणजे साध्य दिसतंय की आज नाही तर काही यशस्वी वाटचाल चालू आहे त्याची. तर हे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय? आता प्रत्येक म्हणजे तुम्ही म्हणा, मी म्हणा, माझ्या जवळचा फोन म्हणा, माझं संगणक म्हणा, माझ्या घरची वॉशिंग मशीन म्हणा, माझ्या घरचं फ्रीज म्हणा, हे सगळे जे आपण ज्याचा वापर करतो, ह्या प्रत्येकाला या डिजिटल विश्वात एक युनिक अशी एक त्याची ओळख असेल, आयडेंटिटी म्हणतो आपण ज्याला. एव्हरी सिंगल डिव्हाइस त्याला आपली एक युनिक ओळख असेल आणि त्या युनिक ओळखीच्या आधारावर तो कुठल्याही दुसऱ्या डिव्हाइसशी कम्युनिकेट करू शकेल. नुसतं कम्युनिकेटच नाही करू शकणार, असे डिव्हाइसेस पण असतील की जे कम्युनिकेट करून त्या डिव्हाइसेसला वापरण्याची पद्धत बदलू शकतील. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे मी ऑफिसमधनं निघताना माझ्या घरचा ओव्हन चालू करू शकते की मला अर्धा तास जर ऑफिसमधनं घरी यायला लागतोय, अर्ध्या तासात माझा भात शिजून हवा, तर ते ओव्हन तितक्या डिग्रीवर तितक्या तास ऑन राहील, म्हणजे मी घरी पोचल्या पोचल्या मला गरम गरम भात मिळेल. सो ते ओव्हन किती टेम्परेचरवर काम करतंय हे मला कळत राहील, मला त्याचं टेम्परेचर वाढवायचं आहे की कमी करायचं आहे हे मला करता येईल, साधं माझ्या मोबाईलच्या थ्रू किंवा दुसऱ्या एका डिव्हाइसच्या थ्रू. तर असे जे प्रत्येक अनेको आपल्या जगभरात जे प्रत्येक असे छोटे 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 डिव्हाइसेस असतील, ते सगळे एक दुसऱ्याशी नुसतं संभाषणच नाही साधू शकणार, त्यांना बदलण्याची क्षमता पण म्हणजे त्यांना ऍक्च्युएट करण्याची क्षमता पण ठेवतील. तर ह्याला आपण इंटरनेट ऑफ म्हणजे अगदी सोप्या भाषेत समजवलंय, बरेचशा टेक्निकल टर्म्स वापरलेल्या नाहीये, याला अगदी सोप्या आपण इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणू. थिंग्स म्हणजे वस्तू, ऑब्जेक्ट. तर या सगळे ऑब्जेक्ट्स आता इंटरनेट मध्ये सामील होतील आणि म्हणून सगळ्यांशी सगळ्यांना कम्युनिकेट करता येईल. तर इंटरनेट ऑफ थिंग्स याच्या प्रचंड ऍप्लिकेशन्स समोर दिसत आहेत. काही सांगायच्या झाल्या म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. आता कुठल्या शहराच्या कुठल्या भागात किती ट्रॅफिक आहे, कुठल्या पद्धतीची वाहनं कुठून चालली आहे, त्यांची स्पीड कशी कंट्रोल करायला हवी जेणेकरून पुढे ट्रॅफिक जॅम होणार नाही, हे सगळं संभव होईल. कारण प्रत्येक डिव्हाइस एक दुसऱ्याशी कम्युनिकेट करेल आणि ते सगळं कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला हे निश्चित करता येईल की या वाहनाने इतक्या मिनिटात
मिनिटाच्या आधी इथे पोचू नये किंवा इतक्या मिनिटातच इथे पोचणं भाग आहे, म्हणजे मग पुढचा त्याचा मार्ग बिना ट्रॅफिकच्या त्याला करता येईल. दुसरी ऍप्लिकेशन म्हणायचं झालं तर मेडिकल आणि हेल्थ केअर हा एक खूप मोठा सेक्टर आहे की जिथे हे इंटरनेट ऑफ थिंग्स, डॉक्टर आणि डॉक्टरची अवेलेबिलिटी जेव्हा हवी तेव्हा, जशी हवी तेव्हा ही अवेलेबल राहील, असे डिव्हाइसेस आजकाल ज्याच्यावर रिसर्च चाललाय आहे की माझं ब्लड प्रेशर किती आहे आता, माझी शुगर किती आहे किंवा माझा हार्टबीट काय आहे, हे सगळं डॉक्टरला जिथे डॉक्टर आहे तिथे अवेलेबल राहील आणि तिथून तो पेशंटला मॉनिटर करून त्याची औषधाची ॲडजस्टमेंट म्हणा, त्याच्या ट्रीटमेंटची ॲडजस्टमेंट म्हणा, हे सगळं करू शकतो. तर हा एक खूप मोठा आपल्याला एक बून होणार आहे, फायदा होणार आहे इंटरनेट ऑफ थिंग्स या टेक्नॉलॉजीमुळे. आणि एक ऍप्लिकेशन म्हणायची झाली तर आपण जे आजकाल सगळ्या दूर म्हणजे चर्चा चालू असते, वीज कमी, एनर्जी ही संपणार आहे, ही हवी, ही आपण अगदी अत्यंत उपयोगीरित्या वापरली गेली पाहिजे. मग त्या उपयोगीरित्या वापरण्यासाठी कुठे केव्हा कशी एनर्जी पाठवायची म्हणजे त्याचा वापर व्यवस्थितच होईल आणि त्याचा अतिवापर किंवा गरजेपेक्षा कमी मिळणं हे दोन्ही होणार नाही, हे सहज शक्य आहे. स्मार्ट ग्रिड हा ही एक टेक्नॉलॉजी विकसित होते आणि ही या सगळ्या छोट्या छोट्या डिव्हाइसेस ज्याला आम्ही सेन्सर म्हणतो, ही सेन्सर आणि ते नुसतं सेन्स नाही करत, म्हणजे नुसतं हे नाही जाणून घेत की अच्छा मला आता इथे इतकी किलोवॉट पाठवायची आहे, ते तसं चेंज पण घडवून आणू शकतात की ठीक आहे तेवढीच किलोवॉट जाईल. म्हणजे समजा मी म्हटलं की माझा पाईप, या पाईपमधनं किती पाठवायचं, मग तो पाईप इतका मोठा करायचा की इतका लहान करायचा, हे या सेन्सर्सना करता येईल. तर एनर्जी मॅनेजमेंट ही एक अत्यंत महत्वाची ऍप्लिकेशन असणार आहे. आणि एक ऍप्लिकेशन जर आपण धरली तर छोट्या छोट्या गावांमध्ये पाण्याची कुंड असतात, म्हणजे वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट. आता त्या कुंडातला वापर गावकरी सहजरित्या करतात, पण ते पाणी पिण्याजोगं आहे की नाही, जर पिण्याजोगं नाहीये तर त्यात कुठली औषधी किती प्रमाणात घातली की ते सेफ होईल, म्हणजे ते पिण्याजोगं किंवा वापरण्याजोगं होईल, हे सगळं मे बी डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा इव्हन आणि कुठल्या सेंट्रल लोकेशनला बसून मॉनिटर करता येईल. तर त्या पाण्याची क्वालिटी मला त्या इंटरनेटच्या द्वारे माझ्या बसल्याच्या ठिकाणी कळेल. मी इथून मॉनिटर करून डिसिजन घेऊ शकते की ठीक आहे याच्यात क्लोरीन ऍड करायला झालंय, ते क्लोरीन किती ऍड व्हायला पाहिजे, हा इथून सिग्नल गेला की बरोबर तेवढंच क्लोरीन ऍड होऊन ते पाणी आपल्याला स्वच्छ स्वरूपात गावकऱ्यांना मिळेल. तर अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजींवर खूप रिसर्च चाललाय आणि तो जसं तुम्ही म्हणाला की तो अगदी यशस्वी मार्गाने पुढे चालला आहे. त्यामुळे मला वाटतं की इंटरनेट ऑफ थिंग्स ही टेक्नॉलॉजी आपल्याला नक्कीच आपल्या दैनंदिन गरजासाठी अतिशय उपयोगाची आहे आणि फायदेशीर सुद्धा आहे. कारण का तुम्ही त्याचे जेव्हा उपयोग सांगितलेले आहेत की पाण्याची क्वालिटी बघणं किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा खूप छान असा उपयोग करून घेता येणार आहे. एक 3 डायमेन्शनल हा एक नवीन तंत्रज्ञानाचा आपण घटक किंवा भाग म्हणायला काही हरकत नाही, त्याबद्दल तुम्ही सांगा. नक्की. सर्वसाधारणपणे आपण आता जे आपल्या डोक्यात असतं प्रिंटिंग, म्हणजे आपण म्हणतो प्रिंट किंवा प्रिंटिंग ही टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, तर आपल्याला डोळ्यासमोर कागदच दिसतो, बरोबर आहे. कागदावर शब्द उमटले, चित्र उमटलं आणि एक व्हिज्युअल आहे माझ्याकडे, तर आपण ते बघू शकतो. आता काय होणार आहे की मला आणि कागदावर अक्षर म्हणजे ते 2 डायमेन्शनल प्रिंटिंग म्हणतो आपण ना. आता मला आपण व्हिज्युअल बघू शकतो, वस्तू बनवता येतील या 3 डायमेन्शनल प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या आधारे. आपण जसं बघतोय की काहीतरी ग्लास सदृश्य वस्तू बनते आहे. मग ती कशी बनते, तर सर्वसाधारण आता जे आपले प्रिंटर असतात त्यातनं शाई निघते, इंकजेट असतं आणि त्यातनं शाई निघते आणि त्या माझ्या संगणकात जे काही अक्षरं मी त्या ड्रम मध्ये टाकलेली असतात ती शाई उमटून ती कागदावर उमटतात. हे एक विशिष्ट प्रकारची मटेरियल ज्याच्यावर सध्या खूप रिसर्च चाललाय, वेगळी वेगळी मटेरियल जी या 3D प्रिंटिंगमध्ये वापरता येतील. तर सध्या पॉलिमरवर भरपूर रिसर्च चालला आहे आणि ह्याचं अगदी पातळ लिक्विडच्या फॉर्ममध्ये ते असतं आणि त्याचा अतिशय बारीक म्हणजे आपल्याला डोळ्याला दिसणार नाही इतका बारीक लेयर. तर मी ते 3D एक कुठला माझा जो ऑब्जेक्ट असतो त्याला मी इतकं बारीक लेअरमध्ये डिव्हाइड करीन की ते
2 डायमेन्शन किंवा 2D सदृश्यच दिसेल. आणि असं लेअर एक दुसरा तिसरा चौथा पाचवा असे लाखो लेअर एकावर एक ठेवले जातील आणि मग एक विशिष्ट पद्धतीने ते हीट केलं जाईल म्हणजे ते लेअर जमून आणि तो ऑब्जेक्ट बनेल. तर ही एक प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी. आणि ह्याचे जर आपण ऍप्लिकेशन पाहिले तर ते म्हणजे स्काय इज द लिमिट. मी माझी सध्या आपण कसं म्हणतो जेवण बनवायचं झालं तर आपण रेसिपी डाउनलोड करतो. आता मी रेसिपी नेहमी तो फूड आयटम पण म्हणजे त्याचं प्रोग्रामिंग डाउनलोड करून माझ्या 3D प्रिंटरवर केक बनवू शकतो. माझ्या 3D प्रिंटरने मी मला हवं त्या आकाराची चॉकलेट्स बनवू शकते. माझ्या 3D प्रिंटरने मी हवं ते मी डिझाईन केलेले दागिने स्वतःसाठी बनवू शकते. 3D प्रिंटरनी आपण वेगळे वेगळे डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणा किंवा इव्हन ऑटोमोबाईल पार्ट्स म्हणा ते इतके जे म्हणतो ना आपण सफाईदार बनू शकतात कारण ते अत्यंत कस्टमाइजली डिझाईन राहतील. मास मॅन्युफॅक्चरिंग जे आपण आधी म्हणायचो की या म्हणजे जसं त्यांनी प्रश्न विचारला होता की CNC मशीनच्या आधीची जी मशीन्स होती ती सगळी मास मॅन्युफॅक्चरिंग मशीन होती. हे पण मास मॅन्युफॅक्चरिंग होईल पण हे हायली कस्टमाइज्ड मास मॅन्युफॅक्चरिंग होईल. म्हणजे अचूक आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही घ्या मला हवं तसं मी घेणार. तुम्हाला नको असेल आणि मला नको असेल पण आता हे मॅन्युफॅक्चर असंच झालंय म्हणून मला त्याच आकाराचा ग्लास विकत घ्यावा लागतोय ह्याची गरज नाही. तुम्ही सांगू शकता की नाही मला हा ग्लास इतक्या हाईटचा आणि त्याची जाडी मला इतकी हवी. मी सांगू शकते की नाही माझ्या घरातल्या शेल्फची हाईट इतकी नाहीये मला छोटा ग्लास हवाय. हे सहज शक्य होईल आता. सो 3D प्रिंटिंग माझ्या मते ही एक डेव्हलपिंग टेक्नॉलॉजी आहे ज्यांनी परत म्हणजे आपलं बऱ्याचशा आपलं आपण काम करतो ते बदललं जाईल. म्हणून तुम्ही विकसित तंत्रज्ञानाच्या ज्या वाटा खुल्या होत आहेत भारतामध्ये त्याबद्दल तुम्ही सांगत होतात. 3D प्रिंटिंग बद्दल सांगितलं, इंटरनेट ऑफ थिंग्सच्या वेगवेगळ्या उपयोगांबद्दल तुम्ही सांगितलं. आणखीन काही या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान विकसित होतंय का? नक्कीच हे विकसित ऑलमोस्ट ऑलरेडी झालेलं आहे असं मी सांगते. पण त्यांनी नक्कीच आपलं आपण ज्या पद्धतीने कामं करतो ते बदललेलं आहे. दैनंदिन जीवन बदललेलं आहे. ऑलरेडी बऱ्यापैकी प्रमाणात बदललेलं आहे आणि ते वाढतच जाणार. अशी एक टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मोबिलिटी आणि मोबिलिटीचे ऍप्लिकेशन बँकिंगमध्ये म्हणा किंवा आपण जे खरेदी करतो त्याच्यात म्हणा. तर हे जे एक व्हिज्युअल दिसतंय हे जस्ट रिप्रेझेंटेटिव्ह व्हिज्युअल आहे. तर आता अनेक लोकांनी हल्ली बाजारात जाणं बंद केलंय. त्यांचा सगळा बाजार ऑनलाईन होतो आणि नुसता म्हणजे त्या ऑनलाईन बाजार करण्यासाठी माझ्याकडे संगणक असण्याची गरज नाही. माझ्याकडे एक स्मार्टफोन असला तरी माझा तो सगळा बाजार ऑनलाईन होतो. तर आधी जे होतं ई कॉमर्स ज्याला आपण म्हणतो ते पण आधी सुद्धा प्रिव्हेलंट होतं. आधी सुद्धा 2000 साली पण त्याचं भरपूर बूम झालेलं होतं. पण ते इतकं प्रचूर हे होऊ शकलं नाही म्हणजे त्याचा प्रसार होऊ शकला नाही कारण की तेव्हा ही मोबिलिटी ही टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झालेली नव्हती. आता मोबिलिटी ही टेक्नॉलॉजी प्रगत झाल्यामुळे आपला बाजार करण्याची पद्धत आमूलाग्र बदललेली आहे. लोक घर बसल्या बघतात की मला काय विकत घ्यायचंय, कुठे सगळ्यात चांगलं मिळतं, कुठे डिस्काउंट मिळत आहेत आणि ते जाऊन ते विकत घेतलं जातं. एक त्याला कारण म्हणजे जे आपण सायबर सिक्युरिटी बद्दल बोललो आधी की मी जेव्हा माझी खरेदी करते इंटरनेटवरनं किंवा या मोबाईलवरनं तर मला ही शाश्वती आहे आता की हे बऱ्यापैकी सिक्युअर्ड आहे. म्हणजे माझं जे काही मी पैसे भरते आहे ते ज्याच्यासाठी ज्या वस्तूसाठी भरते आहे ज्याला ते जायला पाहिजे ते तिथंच जाणार. इकडे तिकडे ते पैसे जाणार नाही आणि म्हणून मला ही शाश्वती असते की ती वस्तू मला मिळेल. दुसरं म्हणजे माझं सांगायचं झालं तर मी कित्येक महिन्यापासून बँकेत गेलेली नाही. आपण बँकेत जाणं ऑलमोस्ट सोडलं आहे कारण बँकिंग या क्षेत्राने मोबिलिटी या टेक्नॉलॉजीमुळे बँकिंग क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे की घर बसल्या आपली सगळी ट्रान्झॅक्शन आपण करू शकतो. आणखीन तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अनिल आपल्याशी बोलतायत बँगलोरहून. नमस्कार सर, बोला. हॅलो. हा मॅडम, 3D डिझाईन मध्ये काम करतो मी. बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहे
आणि 3D मध्ये मी काम करतो, तर घरातलं फर्निचर वगैरे हे करतो मी, डिझाईन वगैरे. तर 3D प्रिंटिंग मध्ये तसं काही अवेलेबल होईल का, किंवा करता येणं शक्य आहे का, की कस्टमरला दाखवण्याकरता मग ते प्रत्यक्ष व्हिज्युअलाइज जास्त कम्फर्टेबल पडतं आणि ते समजायला बी सोपं पडतं. तर असं काही या तंत्रज्ञानामध्ये उपलब्ध होऊ शकतं का ते? धन्यवाद सर, खूप छान असा प्रश्न. तुम्ही जसं म्हणालात की भारतामध्ये ते विकसित होण्याच्या जवळजवळ म्हणजे मार्गावर होत आहेच आणि त्याच क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता. तुम्ही जर फर्निचर डिझाईन करत असाल तर ते डिझाईन करून 3 डायमेन्शनल मध्ये बघणं हे तंत्रज्ञान आहे, अवेलेबल आहे. बरीचशी अशी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही तुमचं फर्निचर ज्या आकाराचं तुम्हाला हवं तुम्ही तसं डिझाईन करून आणि त्याला वेगवेगळ्या अँगलनी बघू शकता. आता त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते या 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीने करायचं जेव्हा आपण म्हणतो ते ॲज ऑन टुडे इतकं सहज शक्य नाहीये. जसं मी म्हटलं की रिसर्च चाललाय मटेरियल्सवर. कारण जर तुम्ही म्हटलं की ठीक आहे मला पॉलिमर्सचं फर्निचर बनवायचंय तर कदाचित ते बनेल, पण लाकडी फर्निचर बनवायचंय तर अजून लाकूड हे मटेरियल मी त्या 3D प्रिंटरमध्ये वापरू शकेन की नाही याची शाश्वती नाही. तर त्यामुळे मॉडेलिंग आणि त्याचं 3 डायमेन्शनलमध्ये व्ह्यूइंग बघणं आणि ते प्रत्येक अँगलमध्ये त्याला फिरवून बघणं, त्याला उलटं सुलटं करून बघणं, रंग बदलून बघणं, हे सगळं आपल्याला आता आपल्या संगणकाच्या आधारे शक्य आहे. पण मॅन्युफॅक्चरिंग अजून थोडी काळ वाट पाहावी लागेल. आता तुम्ही विकसित तंत्रज्ञानाबद्दल सांगताय, म्हणजे आता 3Dचं तुम्ही सांगितलं की थोडं विकसित होतं आहे आणि त्यामुळे आपण घर बसल्या किंवा आपण जिथे काम करतोय तिथून आपण ते स्किल वापरून काम करू शकतो आपलं, बरोबर. पण या सगळ्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे, म्हणजे इंजिनिअरिंगच करणं गरजेचं आहे का? नाही, इंजिनिअरिंगच करणं गरजेचं नाही. कारण जसं मी म्हटलं की त्यांनी जो प्रश्न विचारला होता की 10च्या ऐवजी 2 लेबर्स लागले तर 8 जणांची नोकरी गेली का? नाही, तसं झालं नाही. कामाचं स्वरूप बदललंय. तर आता मला कोण कोण माणसं लागतात? मी जेव्हा हे म्हणते की माझ्याकडे इतके प्रचंड डिव्हाइसेस आता असणार आहे की जे एक दुसऱ्याशी बोलणार आहे आणि कम्युनिकेट करणार आहे, मला कोणीतरी हे लागणार की त्या प्रत्येक डिव्हाइसची एक्सपर्टीज हवी, त्याला रिपेअर करणं म्हणा किंवा त्याला मेंटेन करणं म्हणा किंवा त्याचं जे कनेक्शन त्याच्यात सुचारू माझं कम्युनिकेशन होतंय की नाही हे म्हणणं बघा. तर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट हे टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर हे आता खूप प्रचंड प्रमाणात आपलं वाढणार आहे. कारण आपलं म्हणजे जितकी बिल्डिंग तितकीच त्याच्या टेक्नॉलॉजी, हे जर मी म्हटलं तर ही काही अतिशयोक्ती होणार नाही, बरोबर आहे. म्हणजे ती टेक्नॉलॉजी मेंटेन करायला माणसं हवी, ती मशीन चालवायला कदाचित एकच माणूस लागेल, पण ती टेक्नॉलॉजी मेंटेन करायला ती उरलेली 9 माणसं लागणार आहे. आणि म्हणून मला माझं शिक्षणाचं स्वरूप बदलावं लागेल, हे तितकंच खरं आहे. इंजिनिअरिंग गरजेचं नाही. असे अनेको छोटे छोटे स्किल बेस्ड प्रोग्राम्स इव्हन आपलं भारत सरकार लॉन्च करत आहे. स्किल इनफॅक्ट एक मोठा प्रकल्प चालू झाला आहे की स्किल बेस्ड और स्किल एनहान्सिंग प्रपोजल्स. प्रत्येक कॉलेजेसना आणि प्रत्येक डिप्लोमा कॉलेज म्हणा, डिग्री कॉलेज म्हणा, इतर आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजेसही म्हणा, शाळांच्या लेवलमध्ये सुद्धा म्हणा, वेगळे वेगळे छोटे छोटे असे कोर्सेस करता येतील लोकांना. आणि ते कोर्सेस सरळ डिग्रीज घेणं गरजेचं नाहीये, ते अगदी 12वी किंवा 10वी नंतर सुरू होऊ शकतील. मग तुम्ही 10वी नंतर तो केला, त्याचा पहिला टप्पा पार केला, तुम्ही 12वीच्या इक्विव्हॅलंट झाला. 12वी नंतर तो स्किल सेट केला, मग तो ॲज आय सेड की नेटवर्क मेंटेनन्सचा असो किंवा एखादा इक्विपमेंट मेंटेनन्सचा असो, तो टप्पा पार केला तर मे बी तुम्ही डिप्लोमा लेवलचं तुम्ही झाला. त्याच्यानंतरचा काही स्किल सेट असेल की जो आणि सुपिरियर लेवलचा असेल की त्याच्यात मला नुसतं रिपेअरच नाही करता येणार, मे बी मला थोडंसं प्रोग्रॅमिंग पण करता येईल, थोडं डिझाईन पण करता येईल, तो डिग्री लेवलचा झाला. आणि असं हे पूर्ण त्यांनी आता एक स्ट्रीम बनवली आहे की मला इंजिनियरच होणं गरजेचं नाहीये, मला बीकॉमच होणं गरजेचं नाहीये, मला बीएससीच होणं गरजेचं नाहीये. मी या स्किल एनहान्समेंटच्या थ्रू मी माझे असे टप्पे गाठत 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 अगदी पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी पर्यंत सुद्धा पोचू शकते. आणि प्लस माझं हे जे स्किल आहे हे
अत्यंत उपयोगी स्किल असणार आहे. म्हणजे ते नुसतं माझं पुस्तकी ज्ञान नसणार आहे, ते ऍक्च्युली लागणार आहे. कारण आपली टेक्नॉलॉजी इतका वापर वाढत जाणार आहे, तर कोणीतरी लागणारच आहे ती टेक्नॉलॉजी मेंटेन करायला. त्यामुळे मला नाही वाटत की इंजिनिअरिंग हा एकमेव उपाय आहे. त्याच्यावर अनेक उपाय म्हणजे आहेत. तंत्रज्ञान जसं भारतामध्ये विकसित होतंय त्या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्राच्या सुद्धा वाटा खुल्या होत आहेत, आणि त्या कराव्या लागणार आहे. त्याच्याबद्दल विचारही करावा लागणार आहे. चालू झालाय विचार त्या थोड्याफार प्रमाणात, पण तो आम्हाला नक्कीच वाढवावा लागणार आहे. ऍज अ अकॅडमिशियन आमचं ते म्हणजे माझं पण कर्तव्य आहे आणि आम्ही सगळेच आणि त्याची माहिती करून घेणं आणि त्याचा सुयोग्य वापर करणं हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे. आणि हाच मला वाटतं तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर होऊ शकेल. आज आपण चर्चा केली राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्तानं. खरंच तंत्रज्ञान विकसित होतंय आणि त्याच्या वाटा बऱ्याच आहेत, पण अगदी थोडक्यात आपण त्याचा सार घेतला असं म्हणायला काही हरकत नाहीये. म्हणून तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. थँक्यू.